दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी केला। अक्कलकोट तालुक्यामधील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशील कुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलं। मात्र सुशील कुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। आम्हाला भाजपकडून ऑफर आहे, मला ऑफर आहे भाजपकडून, काय नक्की म्हणजे काय कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते आपल्याला? ते काय सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? त्याला आपण भाषणामध्ये पण सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली असं? भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना दिलेली नाहीये, म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलत असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आली ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। 2019ला पण आपल्याला अशाच पद्धतीनं ऑफर होती, आता पुन्हा 24च्या निवडणुका आल्या तर तिथंही ताईंना आणि तुम्हाला आता ऑफर येते, म्हणजे भाजपला नेमकं काय करायचं? तुमची लोक सगळी पुढे आहेत काँग्रेस? मला माहिती नाही, त्यांना काय करायचं असेल ते करू द्या, मी माझं काय करायचं असेल ते करेन। मिलिंद देवरा पण काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत आणि असं एकंदरीत भाजपचं मिशन आहे की जे तरुण नेते आहेत जे पुढे नेतृत्व दीर्घकाळ करू शकतात आणि प्रणितीताईंकडे त्या दृष्टीने पाहिलं जाते आणि म्हणूनच त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजप करते असं देखील प्रणितीने स्पष्टपणानं सांगितलं। आता आणखी याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे? धन्यवाद। गिरीश महाजन म्हणतात तुम्ही आलात तर तुमच्यासाठी आनंद असेल ते तुमचं स्वागत करतील, तुम्ही पक्षात। कोण म्हणाले? गिरीश महाजन म्हणतात। गिरीश महाजन, ठीक आहे, नितेश राणे म्हणतात की धन्यवाद दुकान बंद झालेलं आहे, त्यामुळे मुलीला निवडून आणण्यासाठी असं त्यांच्याकडून विधान केलं चाललंय असं नितेश राणे म्हणतात। नितेश राणेंना बोलायचं असेल ते बोलू द्या, पण मी त्याला काय उत्तर देणार नाही। तर सुशील कुमार शिंदे स्वतः यावेळेला माध्यमांशी बोलताना आपण पाहिलेलं आहे, थेट प्रक्षेपण त्याचं एबीपी माझावर आपण पाहिलं। मोठ्या नेत्याकडून भाजपची ऑफर आल्याचं सुशील कुमार शिंदे म्हणाले। कुणी ऑफर दिली ते मात्र सांगायचं नसतं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिल्याचं त्यांनी आताच माध्यमांशी बोलताना सांगितलं। तर यापूर्वी सुशील कुमार शिंदे नेमकं काय म्हणालेले होते आणि त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रत्युत्तर दिलेलं होतं ते देखील पाहूया। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दोनदा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या होतं, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या खुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वापरलं? शक्य नाही। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातनं आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।